कोल्हापूरच्या जिल्ह्याला माहीत असलेला विषय म्हणजे महाडिक महाडिक धूमधडाका आणि विषय पंपावर. म्हणजे या गोष्टीशिवाय कुठल्याही कार्यकर्त्याला तुमच्या बळ मिळत नाही. ही दोन वाक्य बोलली की कार्यकर्ते डबल चार्ज होतात. मग हा नेमका विषय काय आहे की विषय पंपावर? तर कार्यकर्त्यांमध्ये नेहमी चर्चा चालू झाली की आता काही असेल तर पंपावरती, तर विषय पंपावरती. तर ते वाढत वाढत ते एवढं आता वाढत गेलंय. परवा सुद्धा मला ट्रेंडच झालाय तो एवढा मोठा ट्रेंड झालाय. मला परवा कोणतं दाखवलं की मराठी बिग बॉस मध्ये कुणीतरी विषय पंपावर असं म्हणलं वाटतंय. आजपर्यंत कित्येक सन्मान्य मुख्यमंत्री महोदय होऊन गेलेत आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या सगळ्यांचे रेकॉर्ड मोडलेले आहेत. आज त्या पोझिशनवरती काम करत असताना तुम्ही बघा त्यांच्यावरती कुठल्याही एकही प्रकारचा डाग नाही आहे. आज आपण कित्येक गोष्टी राजकीय लोकांवर बघतो. त्यामुळे किती मोठं उदाहरण आपले मुख्यमंत्री महोदय बनलेले आहेत आणि त्यांच्या सानिध्यात मला काम करायला मिळतंय. हा एक खूप नशिबाचा भाग आहे. आमच्या घराण्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही सर्वजण खेळाडू आहे आणि आम्ही खेळाडू असल्यामुळं हार पचवण्याची क्षमता प्रचंड आहे प्रत्येकामध्ये. त्यामुळं कुठलीही गोष्ट नेहमीसाठी नसते. यश सुद्धा टेम्पररी असते, अपयश सुद्धा टेम्पररी असते. तर IT पार्कचा एक प्रश्न आहे जो लवकरात लवकर मार्गी लागणार आहे. नवीन जे अजून होताना दिसणार आहे ते कन्व्हेन्शन सेंटर. कोल्हापूरमध्ये चांगलं दर्जेदार कन्व्हेन्शन सेंटर कधीच नव्हतं. तर ते एक आपल्याला होताना दिसणार आहे की आजपर्यंतचा 1000 कोटीचा प्रकल्प जो कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा आणला तो सुद्धा माझे वडील सन्मान्य खासदार धनंजय महाडिक साहेबांनी आणला. तो म्हणजे बास्केट ब्रिज. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? मला वाटते आता घरात 2 भावांचं अरेंज मॅरेज झालंय. नमस्कार, मी अभिनंदन परुळेकर आणि आपण पाहत आहात महा MTV. तर आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी कार्यकर्त्यांना विश्वास देताना असं म्हटलं होतं की तुमच्या डोळ्यातला एक अश्रूचा थेंब सुद्धा मी वाया जाऊ देणार नाही. असं कोल्हापूरच्या रांगड्या मातीतलं व्यक्तिमत्व, युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक सर. सर्वप्रथम महा MTV मुंबईमध्ये आपलं खूप खूप सहर्ष स्वागत. यांची पहिली ओळख म्हणजे कार्ट रेसिंग असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं रेसिंग क्षेत्रामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि आत्ता नवीन नुकतीच ओळख म्हणजे महाराष्ट्र भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची झालेली निवड. त्यामुळं त्यांच्याकडून जाणून घेऊया या त्यांच्या एकंदर प्रवासाविषयी. सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न आहे आपल्याला असा आहे की साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये 24 तारखेला तुमच्या नावाची भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा झाली. सर्वप्रथम त्याबद्दल सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. ही निवड झाल्यानंतर याबाबतची पहिली माहिती तुम्हाला कशी मिळाली आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? मी सर्वप्रथम महा MTVनी मला आज इथं आमंत्रित केल्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो निर्णय भारतीय जनता पार्टी पक्षाकडून झाला आणि ज्यामध्ये मला युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्ष बनवलं गेलं, यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात मोठा वाटा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब. एक खूप मोठा विश्वास त्यांनी मला दाखवलेला आहे माझ्यावरती. हा खरं तर एक खूप मोठा सरप्राईज माझ्यासाठी, माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी होता. आणि एकंदरीत ही बातमी बघितल्यावर एवढा आनंद झाला कारण हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे युवकांसाठी काम करण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रामधल्या लोकांसाठी सेवा करण्याचा एक मला वाटते प्लॅटफॉर्म आहे. आणि या माध्यमातून आता इथून पुढे भरपूर चांगले कामं होऊ शकतात. खूप चांगलं वाटलं. एकत्रित हा एक्सपिरियन्स चांगलाच राहिलेला आहे अजूनपर्यंत. ह्या जबाबदारीनंतर तुमचा पहिला प्राधान्यक्रम काय असेल कामाचा? मी आता सर्वप्रथम माझा दौराच संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा लवकरच चालू करतोय. मागचा 1 महिना आता झाला. मी सर्व प्रमुख आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत किंवा ह्या विचारधाराशी जुडणारे जे प्रमुख लोक आहेत या सगळ्यांच्या भेटी घेतल्या. मी मुंबईत सुद्धा, त्याचबरोबर दिल्लीला सुद्धा जाऊन आलो. अधिवेशनच्या काळामध्ये सर्व सन्माननीय केंद्रीय मंत्री महोदय यांच्याशी सुद्धा भेट झाली, अनेक खासदार महोदय, आमदार महोदय. त्यामुळे एकंदरीत मागच्या 1 महिन्यात अतिशय चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि इथून पुढचा कार्यकाल फार इंटरेस्टिंग आहे
कारण संपूर्ण महाराष्ट्र बघण्यासाठी मी फार उत्साही आहे. तुमच्या राजकारणातील जवळपास कुटुंबातील ही तिसरी पिढी आता सक्रियपणे थेट राजकारणात उतरते. त्यामुळे साहजिकच आहे, विरोधक कोणता ना कोणता मुद्दा उचलून त्याचं भांडवल करण्याचं काम करत असतात. त्यामुळे तुमच्या बाबतीत विरोधकांनी असा अपप्रचार केला की यांना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळं किंवा कुटुंबात राजकीय वारसा असल्यामुळे त्यांना ही संधी मिळालेली आहे. अशा वेळी तुम्ही स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करणार आहात? सर्वप्रथम मला हे सांगू वाटतंय की आज राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या परिवाराचा इतिहास राजकारणात चांगला आहे काम करायचा, आणि साहजिक आहे त्या वातावरणात मोठं झालं असल्यामुळं अनेक गोष्टी राजकारणाबद्दल शिकायला मिळतात. परंतु नेतृत्व कधी फक्त एखाद्या व्यक्तीकडं बघून तयार होत नसते. आपल्याला स्वतः त्यासाठी मेहनत घ्यायला लागते, कष्ट करावे लागतात. मी हे पद मिळायच्या आधी सुद्धा अनेक वेळा राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत होतो. मला संविधानिक पदावरती लढायची 2 वेळा संधी होती, म्हणजे एक मार्ग दिसत होता, परंतु दोन्ही वेळा ते झालं नाही. मला काही कुठल्या गोष्टीचं कधीच वाईट वाटलं नाही, आणि मी असं कधीच म्हणणार नाही की माझ्या परिवाराच्या राजकीय पार्श्वभूमीमुळं मला हे पद मिळाले. मी आजपर्यंत पक्षासाठी काम करत आलेलोच आहे. सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी खूप जबाबदाऱ्या सुद्धा माझ्यावरती दिल्या होत्या. त्या मी दरवेळेस त्यांनी जेव्हा केव्हा जिथं कुठं मला जाऊन कुठल्या गोष्टीचा प्रचार करायला सांगितला असेल किंवा लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्या असेल, हा मी नेहमी काम करत आलेलो आहे. मी राजकारणात आता यायच्या आधी सुद्धा समाजकार्य बऱ्याच मोठ्या प्रमाणात नेहमी करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक लोक त्याच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या कार्याचं मला कुठंतरी एक प्लॅटफॉर्म उभा व्हावा आणि हे कार्य ॲम्प्लिफाय व्हावं, ह्यासाठी मला ही संधी दिली गेली आहे. आणि ह्याच्या आधी पण मला 2 वेळा संधी होती तेव्हा मी थांबलोच. त्यामुळं घराचा खरं तर काहीच संबंध नाही आहे तसा. साहजिक आहे, त्यांच्याकडनं शिकायला भरपूर गोष्टी मिळतात, पण मी आजपर्यंत जे काय काम करत आलेलो आहे ते प्रामाणिकपणे पारदर्शकतेपणे काम करत आलेलो आहे, आणि ते कुठंतरी पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ते संधी दिली, त्याचा मला आनंद आहे. तुमच्या 2 संध्या हुकल्या याचा उल्लेख तुम्ही केला आहे. जवळपास उत्तरचं उत्तर कृष्णराज महाडिक अशी सगळीकडे चर्चा होती. जवळपास फायनल झालं होतं तिकीट, आणि तुम्ही ते आता सुट्टी नाही या पद्धतीचं कॅम्पेन सुद्धा सर्व कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांच्यामध्ये गेलं होतं. ती एक संधी गेली तुमची, आणि त्याच्यानंतर नगरसेवक पदाचा तुम्ही फॉर्म भरला होता, आणि तो वरिष्ठांच्या आदेशाचं पालन म्हणून तुम्ही तो 24 तासाच्या आत माघार घेतला. ह्या 2 घटना याकडे तुम्ही कसं पाहता? ह्या दोन्ही घटनेतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मला असं वाटतं की माझ्याकडं, मी अजून खूप यंग आहे. पहिली गोष्ट तर मी जेव्हा ह्या संपूर्ण प्रक्रियेत सुद्धा होतो तेव्हा कुठलाही निर्णय गडबडीत घेतला नाही पाहिजे ह्याची थोडीशी मला समज आली, आणि मी कुठलाही निर्णय घेतला सुद्धा नाही. खरं तर मी काय फक्त काम करत होतो. ज्या कुठल्या गोष्टी घडत गेल्या माझ्यासाठी, म्हणजे त्या फॉर्म भरण्याच्या निर्णयापासनं सगळ्या गोष्टी आहेत ते सर्व लोकांबरोबर, सर्व प्रमुख लोकांबरोबर चर्चा करूनच केली होती. त्यामुळं एकंदरीत त्या पूर्ण ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मनाला पण थोडंसं हे वाटायचं की बाबा करायची इच्छा होत होती, मग करायला गेलो तरी आपल्याला संधी मिळाली नाही. परंतु मी जसं मगाशी सुद्धा सांगितलं की त्या बाबतीत कधीच काय वाईट वाटलं नाही. जे होते ते चांगल्यासाठीच होते, आणि चांगल्यासाठीच झालं की मी स्वतःला एका विधानसभा मतदारसंघ किंवा महानगरपालिकेच्या एका मतदारसंघापुरतं मर्यादित ठेवलो असतो. परंतु ह्या नेते मंडळींच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करायला मिळणार, आणि मला वाटते माझी ती कपॅसिटी सुद्धा आहे की मी महाराष्ट्रभर फिरीन. मला वाटते महाराष्ट्रभर फिरणं सुद्धा सोपं नाही आहे. मी अनेक लोकांकडनं आता ऐकतोय, अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातले किस्से ऐकतोय. त्यामुळं हे संपूर्ण प्रवास जो असणार आहे हा कठीण असणार आहे, भरपूर परिश्रम घ्यावं लागणार आहे, आणि त्याची माझी तयारी आहे आता. त्यामुळं चांगलं होईल भविष्यात. तुमचे वडील धनंजय महाडिक साहेब हे आता राज्यसभा खासदार आहेत. यापूर्वी त्यांनी लोकसभेचं प्रतिनिधित्व कोल्हापूरचं केलेलं आहे. बरेच प्रश्न कोल्हापुरातले त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गी लावले आहेत. म्हणजे विमानसेवेचा प्रश्न फार मोठा होता कोल्हापूरच्या उद्योजकांसाठी. त्या प्रश्नासाठी त्यांची धडपड आपण बघितलेली आहे. रेल्वे प्रश्नासाठी असेल, त्यांच्याकडून तुम्हाला असे काही कानमंत्र मिळाले आहेत किंवा तुम्ही लहानपणापासून एक रोल मॉडेल म्हणून बघताना त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करता? आमचं संपूर्ण
आयुष्य हे आम्ही आमच्या वडिलांना आमच्या डोळ्यासमोर ठेवून एक रोल मॉडेल बघून, आमचे हिरो बघून म्हणूनच काम केलं आणि आम्ही त्यांची कोल्हापूरच्या विकासासाठी काम करण्याची पद्धत अत्यंत जवळून बघितली आहे. तुम्ही सुद्धा आता जसं म्हणलात की जो एअरपोर्टचा प्रश्न मार्गी लावला, तर त्याचा एक किस्सा मी आपल्याला सांगतो. 2014 मध्ये जेव्हा माझे वडील पहिल्यांदा लोकसभेमध्ये गेले तेव्हा कोल्हापूरमध्ये एअरपोर्ट नव्हतं. तर सगळ्यात पहिलं जर कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, तर ती कनेक्टिव्हिटीची. की बाबा कोल्हापूर शहराला आपल्याला मोठ्या शहरांबरोबर जोडणं गरजेचं आहे, की ज्याच्या माध्यमातून इथं मोठमोठे कंपनीज येऊ शकतील किंवा इन्व्हेस्टर्स येऊ शकतील. आणि त्यासाठी पहिली संकल्पना त्यांची जी होती की बाबा आपल्याला एअरपोर्ट सुरुवात करायचा आहे. तो संपूर्ण प्रोसिजर पण जो आहे तो खूप मोठा आहे. बरेच वर्ष या सर्व गोष्टींना लागले आणि तुम्हाला पटणार नाही, ॲक्च्युली कोल्हापूरचं एअरपोर्ट चालू कसं झालं. DGCA कडं जेव्हा साहेबांनी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये एअरपोर्ट चालू म्हणून फाईल करून घेऊन गेले, तेव्हा त्यात बरेच स्टॅटिस्टिक्स घ्यायला लागतात की कोल्हापूरमध्ये किती इंडस्ट्रीज आहेत, किती कंपनीज आहेत. आम्ही कमर्शियली कोल्हापूर म्हणून जेव्हा मेट्रोपॉलिटन सिटीज बरोबर जोडले जाऊ तेव्हा किती चांगला विकास इथला होऊ शकेल. तर तेव्हा तिथले जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की साहेब इकडं कोण येणार कोल्हापूरला, कोल्हापुरात काय आहे. म्हणजे असं ठीक आहे तुमच्याकडे MIDC आहेत, पण तुमच्याकडे असं काही विशेष IT पार्क नाही किंवा एम्प्लॉयमेंट जनरेट व्हावं असं काही मोठं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, तर कोण येणार. तर मुन्ना साहेबांना कॉन्फिडन्स होता, म्हणजे माझ्या वडिलांना कॉन्फिडन्स होता. त्यामुळे त्यांनी म्हणले की तुम्ही मला फक्त लायसन्स द्या, मी 6 महिन्याचे ॲडव्हान्स तिकीट्स बुक करून दाखवतो तुम्हाला. आणि त्यांनी सर्व कोल्हापूरमधले इंडस्ट्रियलिस्ट बिझनेसमॅन सगळ्यांना सांगितलं. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपल्याला सगळ्यांना एअरपोर्टची तर आवश्यकता आहे का, आणि सगळ्यांनी होय म्हणलं, साहजिक आहे. तर सगळ्यांना घेऊन त्यांनी स्वतःच्या पदरातले पण पैसे घालून त्यांच्याकडनं लायसन्स रिक्वेस्ट करावी आणि लायसन्स मिळाल्यानंतर 6 महिन्याचे कोल्हापूर टू मुंबईचे सगळे तिकीट्स हे ॲडव्हान्समध्ये बुक केले. आणि त्या ठिकाणी त्यांना एक विश्वास व्यक्त झाला की बाबा आपल्याला कोल्हापूरमध्ये फ्लाईटचा चांगला रिस्पॉन्स येईल. आणि तिथून पुढे जसा साहजिक आहे की आलाच. आज तुम्हाला अभिमानाने सांगतो, तिथून ती सुरुवात झाली 2017 मध्ये. म्हणजे 3 वर्ष माझ्या वडिलांना लागले कोल्हापूरचं एअरपोर्ट चालू करण्यासाठी. आज कोल्हापूर हैदराबादशी जोडलं गेलेलं आहे, मुंबईशी जोडलं गेलेलं आहे, बँगलोरशी जोडलं गेलेलं आहे, दिल्लीसाठी आता चालू आहे. तिरुपती जे इतकं मोठं आपल्या देशामधलं देवस्थान आहे, कारण आपल्याला माहिती की तिरुपती नंतर दर्शन घ्यायला सर्वजण महालक्ष्मीला येतात, त्यामुळे खूप मोठं पर्यटन स्थळ कोल्हापूर आहे. तर अशा 5-6 मोठ्या शहरांशी कोल्हापूर आता त्या एका संकल्पनेतून किती मोठ्या शहरांशी जोडलं गेलं बघा. इथून पुढे सुद्धा आता सुरत बरोबर, दिल्ली बरोबर किंवा अनेक मोठमोठ्या शहरांबरोबर जोडण्याचं आता प्रोव्हिजन होत आहे. मुंबईचे सुद्धा कोल्हापूर बरोबर आता 2 फ्लाईट चालू झालेत. त्यामुळे एकत्रित रोजची पण विमानसेवा, रोजचीच विमानसेवा, रोजची आता 2 फ्लाईट झाल्यात. त्यामुळं ह्या दृष्टीने बघत असताना मग आता 17 मध्ये जेव्हा ते झालं आणि ते एवढ्या फास्ट ग्रो झालं की 2 वर्षानंतर ते अधिकारी परत साहेबांना भेटले आणि म्हणले की तुम्ही बरोबर म्हणला होतात, कोल्हापूरला भरपूर स्कोप आहे. जॉग्राफिकली सुद्धा कोल्हापूर एवढं चांगलं सिच्युएटेड आहे की तिथून म्हणजे तो एक लॉजिस्टिकली हब होऊ शकतो. कारण तो कर्नाटकशी जोडला गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये यायचं असेल साऊथमधून तर कोल्हापुरातून यायला लागतं. तर असं एकत्रित खूप सकारात्मक ते झालं आणि मला आनंद आहे की ते माझ्या वडिलांच्या हातातून घडलं. जमिनी स्तरावरचा जो नेतृत्व असतात त्यांनाच हे प्रश्न माहिती असतात, ते जे प्रश्न तडीच नेऊ शकतात. त्याचे तुम्ही उत्तम उदाहरण दिलं. दुसरं असंच एक नेतृत्व आहे, ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट सुद्धा तुम्ही वारंवार घेतलेली आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काही वेळा तर ते तुम्हाला पर्सनली सुद्धा ॲप्रिशिएट त्यांनी केलेलं सुद्धा लोकांनी पाहिलंय. त्यामुळं राज्याचं पण नेतृत्व, आणि आता तुम्ही त्या पक्षात सक्रिय पदाधिकारी आहात, त्यामुळं पक्षाचं नेतृत्व म्हणून तुम्हाला त्यांच्यातील कोणते असे गुण घ्यावेसे वाटतात की त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मोलाचं ठरतंय? मला आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे मी स्वतःला खरंच फार नशीबवान समजतो की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळणं म्हणजे हे खूप कमी लोकांना मिळते. सर्वप्रथम मी आजपर्यंत म्हणजे आता राजकारणातला इतिहास थोडासा आता वाचतोय आणि मी बघतोय की जेव्हा एखाद्या लीडरच्या सानिध्यात जेव्हा अनेक लोक काम करत असतात ना, तेव्हा नेतृत्व तयार होत जात असतं. म्हणजे तुम्ही बघा की अटल बिहारी वाजपेयीजी जेव्हा होते तेव्हा मोदीजी त्यांच्या सानिध्यातच काम करत होते. कदाचित ते एवढं पडद्यापुढे येऊन करत नसतील किंवा त्या अटल बिहारी वाजपेयीजींच्या बरोबरचा चेहरा म्हणून कधी मोदीजींना
ओळख नव्हती, ते पडद्यामागं काम करायचे, पण त्यांच्या नेतृत्वाखाली ते तयार होत गेले नेहमी. आणि आज तुम्ही बघताय की त्यांचा किती मोठा इम्पॅक्ट ह्या संपूर्ण जगभरामध्ये होतोय. तसंच मला हा विश्वास आहे की आजपर्यंत कित्येक सन्माननीय मुख्यमंत्री महोदय होऊन गेलेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या सगळ्यांचे रेकॉर्ड्स मोडलेले आहेत. आज त्या पोझिशनवरती काम करत असताना तुम्ही बघा, त्यांच्यावरती कुठल्याही एकही प्रकारचा डाग नाही आहे. आज आपण कित्येक गोष्टी राजकीय लोकांबरोबर बघतो, त्यामुळे किती मोठं उदाहरण आपले मुख्यमंत्री महोदय बनलेले आहेत आणि त्यांच्या सानिध्यात मला काम करायला मिळते, हा एक खूप नशिबाचा भाग आहे. त्यांच्याकडनं म्हणजे शिकण्यासारख्या तरी एवढ्या गोष्टी आहेत. जेव्हा केव्हा संधी मिळायची मुंबईला यायची तर त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करायचो. तर असं अनेक वेळा झाले की त्यांच्या केबिनला जेव्हा जायचो ना, तेव्हा भरपूर लोक त्यांना येऊन भेटायचे. तर माझं काय तसं काम नव्हतं कधीच, पण मी तिथं कोपऱ्यात बसायचो आणि त्यांना बघत बसायचो फक्त. म्हणजे जो कोण व्यक्ती येतोय त्यांना भेटतोय, ते प्रत्येक प्रश्नाचं कसं उत्तर देतात, म्हणजे मी त्यांच्या तोंडातून नाही कधीच ऐकलेलं नाहीये. कुठलाही व्यक्ती आला की आपण हे करूया आणि ते करून दाखवले सुद्धा त्यांनी. त्यामुळे मला वाटतं की मी त्यांना फक्त ऑब्झर्व करूनच मी इतक्या गोष्टी शिकत गेलो आहे. खूप पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत, खूप एनर्जेटिक व्यक्ती आहेत. म्हणजे हृदयाने तर मला वाटते आमच्यापेक्षा युवा आहेत ते, कारण म्हणजे नेहमी हसरा चेहरा असतो, खूप फ्रेंडली सगळ्यांबरोबर असतात, वेळ पण लोकांना भरपूर वेळ लोकांना देतात आणि सगळ्यांचं त्यांना सगळं आठवतंय. म्हणजे मला फडणवीस साहेबांचा एक किस्सा सांगायचा आहे. मी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्याच दरम्यान म्हणजे त्या एक आठवड्या आधी मी एक व्लॉग शूट करून, एक सामाजिक कार्य होता, एका आजी आजोबांना मदत केली होती, त्याचा एक व्लॉग अपलोड केला होता. तर मी तर हा विचार सुद्धा कधी करू शकत नाही की एवढे मोठे व्यक्ती माझा व्हिडिओ बघत असतील किंवा काय. पण मी त्या रूममध्ये गेलो आणि त्यांनी मला विचारलं, अरे तू महाडिकवाडी कुठे शोधत गेला होतास, चव्हाणवाडी कुठे शोधत गेला होतास. तर त्यांनी तो माझा व्हिडिओ बघितला होता. माझ्यासाठी ती इतकी अभिमानाची गोष्ट होती की त्यांनी माझ्या सुद्धा कामाची दखल घेतात. आणि तसंच सगळ्यांबरोबर आहे ते, म्हणजे फक्त माझं नाही, अनेक लोकांचं अनेक गोष्टी, म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टींचे अपडेट्स असतात. त्यामुळं यांच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा भेट घेतलेली आहे. आताच जवळपास त्यांनी एक मोठा रेकॉर्ड केलेला आहे त्यांच्या सेवेचा, राजकीय असेल किंवा सामाजिक क्षेत्रातील. तर ती भेट सुद्धा कशी, म्हणजे त्या भेटीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 8,931 दिवस हे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये किंवा एखाद्या संविधानिक पदावरती पूर्ण केले. त्यांचा मुख्यमंत्री असतानाचा काळ, त्यांचा प्रधानमंत्री असतानाचा काळ. आणि मला अजून सुद्धा आठवते, आम्ही जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा मी फुल फॅमिली होतो. माझे आई वडील होते, माझे दोन्ही बंधू होते, माझ्या मोठ्या बंधूंच्या मिसेस होत्या, माझ्या वहिनी होत्या, एक लहान बाळ सुद्धा होतं, अमरेंद्र नाव आहे त्याचं. तर आम्ही त्यांना भेटायला आतमध्ये गेलो. मी, माझे दोन्ही बंधू, आम्ही त्यांच्या पाया पडायसाठी गेलो. त्यांनी पाया सुद्धा पडून दिले नाही आम्हाला. ते म्हणले ऐसे मत कीजिए, आणि म्हणजे आमच्या खांद्यावरती हात ठेवला. साहेब आले, म्हणजे आमचे वडील आले, त्यांना बुके दिला, त्यांच्यावरती शॉल घातली आणि त्यांना भेटलो. आम्हाला फार बरं वाटलं. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला बसवलं आणि बसून आमच्या प्रत्येकाबरोबर ती 2-2 मिनिटं बोलले. म्हणजे आम्हाला आमचं नाव विचारलं, तुम्ही काय करताय विचारलं. मी जेव्हा सांगितलं की मी सोशल मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, तर त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी मला सांगितलं की इथून पुढे येणाऱ्या काळात सोशल मीडिया हे प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप कामाचं ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये अजून वाढ केली पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि एक किस्सा असा होता की आमच्याकडे जे बेबी सुद्धा होतं, जे बाळ होतं, तर तो असा सहजासहजी कुणाकडे जायचं नाही. पण माझे दादा त्याला फक्त मोदीजींच्या जवळ घेऊन गेले आणि मोदीजींनी फक्त असा हात केला त्याला आणि त्यांनी डायरेक्ट उडी मारली म्हणजे त्यांच्या हातामध्ये. आणि तो बराच वेळ त्यांच्यावर बसून तिथं म्हणजे खेळत होता, किंवा त्यांनी त्याला एक टॉय होता किंवा चॉकलेट होतं ते त्याच्या हातात दिलं आणि तो तिथं बघत बसला होता त्यांच्याकडं. त्यामुळे मला वाटतं एखाद्या व्यक्तीचा ऑरा आपण म्हणतोय ना की बाबा लहान बाळापासनं आमच्यासारख्या, म्हणजे माझ्यासारख्या किंवा माझ्या वडिलांसारख्या प्रत्येक व्यक्तीला भावणारं एक व्यक्तिमत्व ते आहेत. आणि म्हणजे मला त्यांच्याबद्दल बोलणं सुद्धा खूप हे होते, खूप, म्हणजे तो मी क्षण आयुष्यात कधी विसरू शकत नाही. जसा तुमचा हा यशाचा टप्पा सुरू झालाय, तसा तुमच्या वडिलांच्या काळात किंवा एकंदर महाडिक कुटुंबियांच्या काळात अपयश सुद्धा बऱ्याच वेळा आलेला आहे. म्हणजे काही वेळेला तर असं झालं की आता
संपूर्ण राजकारण यांचं संपलेलं आहे अशा पद्धतीने विरोधकांनी हवा उठवल्या होता. हो. म्हणजे आता लोकसभेला त्यांचा मुन्ना साहेबांचा पराभव असेल, गोकुळसारखी संस्था असेल, ज्या ज्या म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या ज्या महत्त्वाच्या संस्था ज्या संपूर्ण ताब्यात होत्या आणि ज्या चांगल्या पद्धतीने चालवल्या त्याच्यातून जवळपास नाम असं पराजय होतात. पण या गोष्टीतून तुम्हाला काय जाणवलं की त्यावेळी तुमची मनस्थिती किंवा एकंदर यशाच्या शिखरावर असताना अचानक या गोष्टीचा स्टॉप येणे याच्याकडून तुम्ही कसा बघितला या गोष्टींच्याकडून? आमच्या घराण्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही सर्वजण खेळाडू आहे आणि आम्ही खेळाडू असल्यामुळं हार पचवण्याची क्षमता प्रचंड आहे प्रत्येकामध्ये. माझे आजोबा पैलवान होते, माझे वडील सुद्धा पैलवान होते आणि म्हणजे आमच्या संपूर्ण परिवारामध्ये कष्ट आणि धाडस हे आमचे दोन प्रिन्सिपल्स आहेत. आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीचं अपयश जरी मिळालं तरी आम्ही कधीच थांबलो नाही. आमच्याकडं अशा अनेक गोष्टी आहेत. हे तर म्हणजे राजकीय जे न्यूजवरती दिसते, अनेक डिसिजन असतात, बिझनेसेसमध्ये होतात, वैयक्तिक जीवनामध्ये काही गोष्टी होऊ शकतात. तर अशा अनेक काही ना काहीतरी गोष्टी असतात जे होत राहतात. परंतु म्हणजे ते म्हणतात ना की द ऑब्स्टिकल इज द वे. म्हणजे तुम्हाला जीवनच तसं आहे की जीवन हे म्हणजे संघर्ष असतो, अपयश असतं. परंतु जर तुम्हाला तुमचे म्हणजे इफ यू वॉन्ट टू शेप युअर इमॅजिनेशन, इफ यू वॉन्ट टू शेप युअर थॉट्स असं म्हणतात ना, तर तुम्हाला त्या गोष्टीतनं शिकायला मिळतं. आणि मी तर असं म्हणेन की मी सुद्धा एक खेळाडू आहे. मी जेवढ्या गोष्टी माझ्या यशातून शिकलोय त्यापेक्षा अपयशातून जास्त शिकलोय. त्यामुळे तो एक फेज होता ज्यामधून फक्त शिकायचं होतं. त्यामुळं कुठलीही गोष्ट नेहमीसाठी नसते. यश सुद्धा टेम्पररी असते, अपयश सुद्धा टेम्पररी असते. त्यामुळे त्यातनं काम करत राहणं आणि आपला विचार व्यक्त होणं, मांडणं, लोकांसमोर काम करणं हे महत्त्वाचं असते. आणि कितीही काळ वाईट वाटून देत, परंतु तुमची जिद्द, तुमची चिकाटी जेव्हा असते तेव्हा तुम्ही त्या काळातून 100% नेहमी बाहेर येतात. कोल्हापूरच्या जिल्ह्याला माहीत असलेला विषय म्हणजे महाडिक धूमधडाका आणि विषय पंपावर. म्हणजे ह्या गोष्टीशिवाय कुठल्याही कार्यकर्त्याला तुमच्या बळ मिळत नाही. ही 2 वाक्य बोलली की कार्यकर्ते डबल चार्ज होतात. मग हा नेमका विषय काय आहे की विषय पंपावर? ऍक्च्युली काय आहे, माझ्या ब्लॉग्सच्या माध्यमातून आमचं पेट्रोल पंपचा बिझनेस होता. तर आमचे बरेच ऑफिसेस पण आहेत. तर काही झालं म्हणजे काही सेलिब्रेशन करायचं असेल, काही मीटिंग्ज असतील, काही चर्चा करायचं असेल, आम्ही ते ऑफिसवरती भेटायचो. तर कार्यकर्त्यांमध्ये एक नेहमी चर्चा चालू झाली की आता काही असेल तर पंपावरती, तर विषय पंपावरती. तर तसं करत करत ते सहज मी एकदा म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये बोललो. म्हणजे आमची चेष्टा मस्करी चालू होती घरात आणि म्हणलं विषय पंपावरती. तर ते वाढत ते एवढं आता वाढत गेलंय. परवा सुद्धा मला ट्रेंडच झालाय तो एवढा मोठा ट्रेंड झालाय. मला परवा कोणीतरी दाखवलं की मराठी बिग बॉस मध्ये कुणीतरी विषय पंपावर असं म्हणलं वाटतंय. तर ते अतिशय जास्त वाढलंय आणि लोक खूप जवळून बघतात. म्हणजे मी बघतो की माझे कुठलेही ब्लॉग्स असतील ना, तर माझे सर्व फॉलोअर्स हे अतिशय जवळून प्रत्येक वाक्य जे आम्ही बोलतोय, काय करतोय हे नेहमी बघत असतात. त्यामुळे ती एक गोष्ट आहे जी आमच्या फॉलोअर्सनी कॅच केली आणि ते आता सगळीकडे प्रसिद्ध झाले. म्हणजे मी पण स्वतः बघितले कोल्हापुरात असताना की नगरसेवकांचे विषय असतील किंवा कार्यकर्ते ते पंपावर आला की तो विषय पूर्ण सॉल्व्ह झाल्याशिवाय जातच. म्हणजे तिथलं वाक्य हे ब्रह्मवाक्य असं. अशा पद्धतीने तीच आता वारसा तुम्हाला पुढे चालवायचा या निमित्ताने. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता कोल्हापूर जिल्ह्याला रिप्रेझेंट करताय. म्हणजे आज एखादा विधानसभा मतदारसंघ जसं तुम्ही सांगितलं की उत्तर विधानसभा असेल कोल्हापूरचं, त्यामुळं कोल्हापुरात तुम्ही आता इतका प्रवास केलाय. आता या निमित्तानं प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचा राज्यभर प्रवास होईल, दिल्ली दौरे वाढतील तुमचे. आता फडणवीस साहेबांच्या बरोबर असतील किंवा पंतप्रधान साहेबांच्या बरोबर असतील, तुमची जास्त कनेक्टिव्ह वाटेल. तर कोल्हापूरची स्थिती सध्या कोणती स्थिती बदलली पाहिजे, कोणते प्रश्न असे तुम्ही जवळून बघितले असतील, मग ते राजकारणातील असतील, समाजकारणातील, युवा वर्गाचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय, त्यामुळे शिक्षण असेल आणि पायाभूत सुविधा असतील की जसं महाडिक साहेबांनी लक्षात आलं की विमानसेवा आणि त्याचा लॉंग टर्म इफेक्ट खूप मोठा चांगला झाला. तसे तुम्ही कोणते मुद्दे विचारात घेतलेत कोल्हापूर? सगळ्यात पहिलं तर मी सर्व कोल्हापूरच्या सर्वच नागरिकांची मी मनापासून आभार मानणार. कारण पहिल्यांदाच असं झालंय की एक हाती सत्ता आता कोल्हापूरमध्ये मिळाली. म्हणजे 10च्या 10 आमचे आमदार महोदय महायुतीचे आहेत
महानगरपालिकेवरती आता आमची सत्ता आहे, जिल्हा परिषदवरती आता आमची सत्ता आहे, तसंच राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा आहे. मला लोकांना एक संदेश द्यायचा आहे की आता इथून पुढचं कामकाज खूप सोपं झाले. खूप सोपं झाले म्हणजे काय, की बाबा एक पक्ष जेव्हा एका विचारधाराचा पक्ष जेव्हा एकत्र मिळून काम करतात किंवा तुमच्याकडे पूर्ण हातात सत्ता असते ना, तेव्हा एक्झिक्युशन किंवा इम्प्लिमेंटेशन हे अगदी सोपं होतं. तर आता काही मेजर प्रोजेक्ट्स आपल्याला काही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. त्यामधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात आवडता माझा IT पार्कचा जो विषय आहे, त्यामध्ये म्हणजे मी वैयक्तिक कुठल्याही गोष्टीचं श्रेय सुद्धा घेत नाही, मी हे स्पष्ट सांगतो. यामध्ये सर्व लोकांनी मिळून काम केले, सर्व आमदार महोदयांनी, सर्व खासदार महोदयांनी मिळून काम केले. तर IT पार्कचा एक प्रश्न आहे जो लवकरात लवकर मार्गी लागणार आहे. नवीन जे अजून होताना दिसणार आहे ते कन्व्हेन्शन सेंटर. कोल्हापूरमध्ये चांगलं दर्जेदार कन्व्हेन्शन सेंटर कधीच नव्हतं, तर ते एक आपल्याला होताना दिसणार आहे. पायाभूत सुविधांसाठी आता बराच निधी येत आहे. माझे स्वतःचा असा विचार आहे की त्यामध्ये सुद्धा 100% ज्या क्वालिटीचं काम व्हायला पाहिजे तसं अजून होत नाहीये. चांगले कॉन्ट्रॅक्टर्स अजून आणले पाहिजेत. अजून पायाभूत सुविधांसाठी फंड येतोय, पण क्वालिटी काम हवं. एखादा रस्ता जर झाला तर परत त्याचं खोदकाम होता कामा नये. प्लॅनिंगनी गोष्टी झाल्या पाहिजे. आम्ही आता महानगरपालिकेवरती आता इतके वर्ष बॉडी नव्हती, आता बॉडी आल्यानंतर आमचे महापौर मॅडम असतील किंवा जे कोण आता संपूर्ण बॉडी तयार झाले, तर त्यांच्याबरोबर आणि टाउन प्लॅनिंगचं कॉर्डिनेशन करून की बाबा पहिलं डक्ट्स जे असतात म्हणजे युटिलिटी डक्टचं प्रोव्हिजन करता येतंय किंवा जे पाईपलाईन्स असतात. अनेक वेळेस आपण काय बघतो की बाबा रस्ता केला जातो, काही महिन्यामध्ये तो लगेच खोदला जातो आणि तिथं पाईपलाईन नव्हती हे त्यांना सुचते म्हणून ते केलं जातंय. परंतु टाउन प्लॅनिंग बरोबर महानगरपालिकेबरोबर प्लॅनिंग करून व्यवस्थित इथून पुढचं एक्झिक्युशन व्हावं, ते एक आहे. मोठं दर्जेदार हॉस्पिटल होत आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न जो होता की हद्दवाढ जी कोल्हापूरची राहिलेली आहे इतके वर्ष झालं, ती सुद्धा आपल्याला लवकरात लवकर होताना दिसणार आहे. परत एकदा जे खूप मोठा प्रश्न कोल्हापूरमध्ये जो सुटला गेला की सर्किट बेंच, हायकोर्ट सर्किट बेंच जे झालं, त्यामुळं कित्येक इंडस्ट्रीजला खूप मोठा बूम मिळाला. आज संपूर्ण 6 जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले असतील, कोकणातले 2 जिल्हे आहेत, त्यांचं आता संपूर्ण कामकाज हे त्या हायकोर्ट सर्किट बेंचमध्ये आता होत आहे. म्हणजे मला वाटतं तिसऱ्याच दिवशी जवळजवळ 2.5 लाख केसेस हे तिकडं कोल्हापूरच्या सर्किट बेंचवरती आले. त्यामुळे एकंदरीत खूप इंडस्ट्रीजला आता इथून पुढं मोठ्या प्रमाणात बूम मिळतच जाणार. अनेक मोठमोठे अभ्यासू व्यक्तिमत्व, ॲडव्होकेट्स आता कोल्हापूरला यायला चालू झाले. त्यामुळे आता आमच्या कोल्हापूरमध्ये लॉ हा एक विभाग असा होऊ शकतो जो अतिशय स्ट्रॉंग होणार. म्हणजे नवीन पिढी जी येणार त्यांना 100% ह्यातून प्रेरणा घेण्यासारखं कित्येक गोष्टी आहेत. जर एवढे मोठे अभ्यासू लॉयर्सच आमच्या कोल्हापूरमध्ये यायला चालू झाले तर 100% की त्यांच्यामुळे प्रेरणा घेऊन ही पिढी सुद्धा आता त्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करणार. आणि ते सोडून सुद्धा रेल्वेचं आता मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, एअरपोर्टचं विस्तार होत आहे. आणि सगळ्यात मोठा प्रकल्प की आजपर्यंतचा 1000 कोटीचा प्रकल्प जो कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा आणला, तो सुद्धा माझे वडील सन्माननीय खासदार धनंजय महाडिक साहेबांनी आणला. तो म्हणजे बास्केट ब्रिज. बास्केट ब्रिज हा एक अशी संकल्पना आहे की कोल्हापूर माहिती तुम्हाला पूर परिस्थिती निर्माण होते, तर जेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते तेव्हा कोल्हापूरला येण्याची वाटच बंद होऊन जाते. कारण बेसिकली जो रस्ता आहे तो हायवेच्या खालतून आहे. तर बास्केट ब्रिजवरून जवळजवळ 25 फूट एलिव्हेशनवरती एक्झिस्टिंग हायवेच्या वरती तो ब्रिज होणार. म्हणजे त्यामधून कोल्हापूरला एंट्री कधीच बंद होणार नाही, किती पाणी आलं तरी, म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झाली तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक दर्जेदार एंट्रन्स तुम्हाला मिळते. आज आता आमची कमान पण होती, ती कमान सुद्धा पाडली. आता महानगरपालिकेमध्ये एक नवीन प्रस्ताव आहे. परंतु बास्केट ब्रिज एक अतिशय सुंदर संकल्पना आहे, ज्यातून म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं संपूर्ण एक फसाड जे असते ते खूप चांगल्या पद्धतीने सुंदर दिसणार. एखादं कार्यक्षेत्र निवडल्यानंतर जसं की तुम्ही आता उत्तर विधानसभा हा मतदारसंघाचा विचार केलाय, भविष्यात उत्तर विधानसभा मतदारसंघ आहे कोल्हापूरचा, त्यामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न जाणवतात की त्याला तुम्ही प्राधान्य द्या? जसं तुम्ही जिल्ह्याचं सांगितलं किंवा कोल्हापूर शहराचं सांगितलं, तसं कोल्हापूर उत्तर विधानसभेतलं काय विचार आहे तुमचा? सर्वप्रथम आज काम करत असताना फक्त कोल्हापूर उत्तर किंवा शहराचाच न विचार करता मी संपूर्ण जिल्ह्याचा पण विचार करतोय. पद मिळाल्यानंतर तर आता महाराष्ट्र राज्यावर मला विचार करायचा आहे. आणि कोल्हापूर उत्तरचा प्रामुख्याने जो प्रश्न मी मगाशी सुद्धा सांगितला की तो हद्दवाढीचाच आहे. मला खात्री आहे की आमचा आता ह्या महायुतीच्या सरकारमध्ये तो सुद्धा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणार आहे. हद्दवाढ झाल्यानंतर आपल्याला खूप गतीने विकास होताना संपूर्ण कोल्हापूर शहराचा दिसणार आहे.
आपण जर बघितलात तर अर्बनायझेशन महाराष्ट्रामध्येच एकत्रित खूप चांगल्या पद्धतीने होतंय. तुम्ही आता मुंबईसारखे शहर बघा, मुंबईच्या जवळ पुणे असल्यामुळे पुणे किती वाढ झाली बघा, नाशिक तिथं होत आहे, नागपूर तिथं होत आहे, छत्रपती संभाजीनगर होत आहे. अशी अनेक महानगरपालिकेची वाढ आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसते. आणि ह्या मोठ्या शहरांमध्ये पण असताना ना नवीन नवीन संकल्पना सुचतात किंवा पायाभूत सुविधा कशा पद्धतीने असल्या पाहिजेत. तर अशा हे जे एक्झिक्युशन ह्या मोठ्या शहरांमध्ये काही लोकांनी जे केलं असेल त्याच क्वालिटीचं काम आपण कोल्हापूरमध्ये कसं आणू शकतो हा आमचा थोडासा विचार आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अनेक ओपन स्पेसेस असतात, तर तो स्पोर्ट्ससाठी युटिलाइज कशा केला जाऊ शकतोय, इन्क्युबेशन सेंटर्स कसे तिथं उभा केले जाऊ शकतात. आज भरपूर मोठ्या प्रमाणात दर्जेदार इन्क्युबेशन सेंटर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, अनेक इतर राज्यांमध्ये पण बघता येतात आपल्याला. तर तसे प्रकल्प कोल्हापूरमध्ये आपण कसे आणू शकतो याचा आमचा थोडासा विचार आहे. अनेक प्रश्न आहेत त्यावरती काम करायचं आहे, पण प्राधान्याने जर घ्यायचे असतील तरी हे 2-3 विषय असतील. 14व्या वर्षी तुम्ही नॅशनल चॅम्पियन झालात, म्हणजे असं क्षेत्र की जे अजून त्या काळात तुमच्या 14व्या वर्षी म्हणजे कोल्हापूर सारख्या ठिकाणी असेल किंवा एकंदर भारतातील तरुणांना एक क्षेत्र म्हणजे अशक्यप्राय वाटायचं. अशा क्षेत्रात तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलं आणि मला वाटतं दुसरे भारतीय असाल तुम्ही की ज्यांनी ती चॅम्पियनशिप जिंकली होती. म्हणजे या क्षेत्राकडे तुमचं ओढ किंवा तुमचा कल कसा गेला आणि आज सुद्धा त्या क्षेत्राविषयी कनेक्टिव्हिटी तुमची आहे का? अनफॉर्च्युनेटली त्या क्षेत्राशी आता कनेक्टिव्हिटी फार कमी झाली, कारण आज आता म्हणजे सुरुवात जसं तुम्हाला माहिती आहे की बाबा कॉन्टेंट क्रिएशन, त्यानंतर बिझनेसेस आणि आता राजकीय क्षेत्रात पण आहे, त्यामुळे तसा स्पोर्ट्सला तेवढा वेळ देता येत नाही. मी आज सुद्धा तुम्ही म्हणला तर अर्ध्या रात्री उठून जाऊन एका गाडीत बसून ट्रॅकवरती रेस करू शकतो. पण एकंदरीत तो माझा अनुभव मला भरपूर गोष्टी आयुष्यात शिकवून गेला आहे. मला वाटते आज माझी पर्सनॅलिटी जे काय आहे ही रेसिंगमुळे आहे. रेसिंगने मला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी सुद्धा भरपूर परिश्रम घेतले, भरपूर कष्ट केले. आणि जेव्हा वर्ल्ड लेवल कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही उतरता तो एक्सपोजर, तो एक्सपिरियन्स फार वेगळा असतो. मला वाटते की एक गोष्ट जी मी नेहमी सांगतो सुद्धा आणि मी स्वतः जे पाळतो की तुम्ही आयुष्यभर एक विद्यार्थी असता. म्हणून मी जेव्हा केव्हा एखाद्या ठिकाणी जातो, एखाद्या क्षेत्रात काम करतो, मला लोकांच्या अनुभवातून शिकायला फार आवडतं. म्हणजे मी जेव्हा तिथं होतो की माझे कॉम्पिटिटर्स काय करतात, ते ट्रेनिंग कसं करतायत, ते काय जेवण जेवत आहेत, ते किती वाजता झोपतात, किती वाजता उठतात, कसे कष्ट घेतात, एक्सरसाइज कसं करतात. तर अशा दृष्टीने मी प्रत्येक व्यक्तीबरोबर जाऊन बसायचो, बोलायचो, अनुभव घ्यायचो आणि त्या प्रत्येकाच्या अनुभवातून शिकत गेलो. आणि शिकत शिकत मी स्वतःचं एक असं हे निर्माण केलं, स्किलसेट निर्माण केलं की मी त्या रेसिंग क्षेत्रामध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा आपल्याला खूप चांगल्या यशस्वीपणे यश तर मिळालंच, पण एक हिस्ट्री क्रिएट झाली की बाबा पहिल्यांदाच एका भारतीय रेसर त्या चॅम्पियनशिपमध्ये जाऊन जिंकला होता. नरेन कार्तिकीन जी होते त्यांची चॅम्पियनशिप वेगळी होती, पण हे खरं आहे की सेकंड इंडियन होतो मी की एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन ती रेस जिंकण्यासाठी. म्हणजे त्यात तुमचं वेळापत्रक कसं होतं आणि वयाच्या 14व्या वर्षी परदेशात जाणं, आई वडिलांपासून दूर राहणं आणि त्यात आणि त्यांच्या कॉम्पिटिशनला उतरून त्यामध्ये यश प्राप्त करणं, याच्यातून तुम्ही तुमचं वेळापत्रक कसं बनवलं होतं. आणि आजच्या तरुणांना की जे एखादं साधं अपयश आलं तरी खचून जातात किंवा धाडस करत नाही. तुम्ही मगाशी सांगितलं की महाडिक फॅमिलीचा हा गुण आहे की आम्ही धाडस करतो. मग आत्ताच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? तुम्ही जेव्हा स्पोर्ट्समध्ये उतरता, जेव्हा ट्रेनिंग करता, तेव्हा तुमचे मेंटल कपॅसिटी, फिजिकल कपॅसिटी ही मध्ये फार ग्रोथ होत जाते. आणि म्हणजे मी एक नेहमी ह्या गोष्टीकडनं प्रेरणा घेतो की पंडित दीनदयाल उपाध्यायजी नेहमी म्हणायचे की जेव्हा एखाद्या व्यक्ती विकासाचा विचार करतो, विकास फक्त आर्थिक नसला पाहिजे की मी बाबा आयुष्यात भरपूर पैसे मिळवायचे आहेत मला. विकास हा शारीरिक असला पाहिजे, मानसिक असला पाहिजे, आध्यात्मिक असला पाहिजे. आणि तसाच विचार करून मला वाटते की एकंदरीत तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जेव्हा काम करत असता तेव्हा कष्ट घेण्याची तयारी पाहिजे तुमची. आजची मुलं तुम्ही म्हणला ते अगदी खरं आहे की अपयश आल्यानंतर खचून जातात किंवा खूप त्यांना वाईट वाटतं त्या गोष्टीचं, डिप्रेशनमध्ये जातात. परंतु मला त्यांना एक सांगायचं आहे की यू हॅव टू बी इन दिस फॉर द लॉंग रन. तुम्हाला भविष्याचा विचार केला पाहिजे आणि भविष्यासाठी पायाभरणी कशी भरायची. यूथ एज
किंवा यंग एज हे कशासाठी असते की आपल्याला इथून पुढचे 5, 10, 20, 30, 40 वर्ष आपल्याला एका क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कसं काम करायचं आहे ह्या दृष्टीने उतरून तुम्ही काम करा. आज एक अशी गोष्ट पण नजरेसमोर येते की ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. आमच्या आधीच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीला टेक्नॉलॉजीमुळं अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्याची नवीन नवीन संधी मिळते. त्यामुळे त्यामध्ये पण कुठं तर निर्णय त्यांचा घेत असताना थोडंसं त्यांना कन्फ्युजन होताना दिसते की बाबा मी ह्याच्यात पण काम करतो त्याच्यात पण काम करतो. परंतु एका क्षेत्रामध्ये लक्ष देऊन काम करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि इथून पुढं तुमचं करिअर त्या क्षेत्रात कसं होईल ह्याच्यावरती फोकस करून करा. आणि क्षेत्र निवडताना सुद्धा फार विचार करून करा. आज टेक्नॉलॉजीचा युग असल्यामुळं काळ फार फास्ट म्हणजे फार वेगाने चालू आहे आता. त्यामुळं इथून पुढं 30 वर्ष 40 वर्षाची सस्टेन होणारी इंडस्ट्री कुठली आहे त्यामध्ये उतरा आणि त्यामध्ये काम करा. आणि अपयश जरी मिळालं तरी खचून जाऊ नका. आपलं आयुष्य भरपूर मोठं आहे, त्यासाठी तुम्ही काम करत राहिलं पाहिजे, परिवाराचा विचार केला पाहिजे. त्या दृष्टीने केला तर चांगलं होईल. हे जसं तुमचं एक क्षेत्र ज्यामध्ये तुम्ही खरोखर उच्च लेवलाच गेला, तसंच तुमचं आत्ताचं कंटेंट क्रिएटर किंवा यूट्यूबर म्हणजे इतरांची ओळख, महाडिक कुटुंबीय आणि तुमची ओळख, ह्या ओळखीमुळं महाडिक फॅमिलीच्या बॉन्डिंग जे आहे किंवा भावाभावांचं तुमचं नातेबज असतील किंवा तुम्ही दिवाळीच्या वेळी जे कुटुंबीय म्हणून एकत्र येतात, म्हणजे आजच्या काळात 2 भावांचं पटणं हे मुश्किल आहे. आणि अशा काळात तुम्ही ते जगासमोर एक आदर्श घेऊन दिला, म्हणजे असे व्हिडिओ तुम्ही करताय. मग ही यूट्यूब सुरू करण्याची संकल्पना किंवा हे कसं तुमच्या डोक्यात आलं पहिल्यांदा? मी तर हे खरं तर काल माझ्या मोठ्या बंधूंचा वाढदिवसच होता आणि आम्ही दोघंही नाश्त्याला गेलो होतो सहज इथं मुंबईमध्येच. तर एक गोष्ट मला सांगायची आहे की जेव्हा तुम्हाला तुमच्या बरोबर तुमचा परिवार उभा असतो आणि खास करून तुमचे भाऊ उभा असतात, ह्या जगातली कुठलीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. आपला परिवार हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचे हे लोक असतात. हे सर्वांनी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यात कुठलीही दुर्घटना झाली तर कुठलाही व्यक्ती उभारू शकतो नाही शकतो, तुम्ही कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही, परंतु तुमचा परिवार हा नेहमी उभारेल हा मी विश्वासाने तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळेच मला हे सर्वांनाच आवाहन करायचं की मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तर हे नेहमीच मी फॅमिली बॉन्डिंग कसं असलं पाहिजे हे नेहमी प्रमोट करतो. मी नेहमी सर्वांना हेच सांगतो की बाबा परिवार म्हणून एकत्र तुम्ही सगळेजण राहिले पाहिजे. तर सगळ्यांनीच ह्यामधनं एक गोष्ट समजून घ्या की परिवार हे म्हणजे अत्यंत आहे, त्यांच्या पुढं काहीच नाही आहे. आणि आजकाल आपण भरपूर फॅमिली डिस्प्यूट्स होताना आपण बघतोय. हे सगळ्यांनी टाळलं पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या फॅमिलीमध्ये सुद्धा काम कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असला किंवा एखाद्या क्षेत्रात तुम्ही मिळून काम करत असला तरी एकमेकांबद्दल कधी इगो नाही पाहिजे. कॉम्पिटिशन जरी असलं तरी हेल्दी कॉम्पिटिशन असावं. एकमेकांकडनं शिका, एकमेकांना सपोर्ट करा. तर ते अत्यंत गरजेचं आहे. आणि हे होतंय ते तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे, पण ते लोकांनी टाळा. आणि मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी ते प्रमोट करत आलो आहे. तुमचे काही सबस्क्रायबर आहेत, तुमचा राजकीय कारकीर्द सुरू झाल्यानंतर काही जणांनी अशा पण कमेंट केली की दादा आता तुम्ही यूट्यूब बंद करणार काय, ते करू नका. इतकं त्यांचं बॉन्डिंग झालं. म्हणजे तुमच्या या गोष्टी काही जणांनी तर मी बघितलं की तुमच्या आईंच्याकडून आपल्या मुलांची नावं ठेवून घेतलेली. हे इतके कनेक्टिव्हिटी किंवा हे कसं काय तुम्हाला ह्या कल्पना सुचल्या की डायरेक्ट तुम्ही त्यांच्याशी हार्ट टू हार्ट कनेक्ट झाला? मला एक असं गोष्ट वाटते की मला अनेक लोक येऊन किंवा आमच्या फॅमिलीबद्दल आमच्या स्वभावाबद्दल बोलतात की आम्ही जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा असं वाटतं की आम्ही तुम्हाला पहिल्यांदा भेटतच नाही आहे किंवा तुम्ही आमच्या घरातले सदस्य असल्यासारखं वाटतं. आणि मला लोक हे सुद्धा म्हणतात की आम्ही बघतोय की एखादा व्यक्ती कुठल्या पदावरती गेला किंवा जरा पैसे आले की त्याचा ॲटिट्यूड चेंज होतो. तर मला एक सांगायचं आहे की ह्याच्या पाठीमागचं कारण काय हे मला समजत नाही. की लोकांना ते आयुष्यात किती यशस्वी व्हावे. म्हणजे माझे काका आहेत ते मला नेहमी सांगतात की तुम्ही आयुष्यात कितीही मोठं व्हा तेवढंच खालती वागता आलं पाहिजे. आणि तो विचार ठेवून आम्ही काम करतोय. तर मला वाटते आमचा एक फॅमिली सारखा स्वभाव म्हणजे मी जसं माझ्या घरातल्यांबरोबर असतोय तसंच आम्ही ग्राउंडच्या लोकांबरोबर पण असतोय. आज मी राजकीय क्षेत्रात सुद्धा जेव्हा काम करतोय माझ्याशी पक्षाची लोक सुद्धा जोडली जातात.
पण मी त्यांच्यासारखं माझ्या मित्रासारखं किंवा भावासारखंच बोलतोय आणि ते कुठं लोकांना फार आपुलकी वाटते. पण आमचा स्वभावच तसा आहे. आता म्हणजे मी म्हणेन आम्हाला देवानी बनवलंयच असं की आमचा स्वभावच तसा आहे की आम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये आमचा परिवारच बघतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये मी माझा भाऊ बघतो, माझी बहीण बघतो, माझी वहिनी बघतो आणि तसंच आम्ही सगळ्यांबरोबर आहे. त्यामुळं लोकांची एंगेजमेंट सुद्धा माझ्या कॉन्टेंट कडं भरपूर आहे. त्यामुळं आम्ही एकत्रित जेव्हा ग्राउंडवर सुद्धा असतो ना, तर जसं मी घरातल्यांबरोबर आहे तसं मी सगळ्यांबरोबर असतो आणि माझा प्रत्येक घरातला व्यक्ती सुद्धा तसाच आहे. त्यामुळे ती एक आम्हाला देवाने एक आशीर्वादच दिलाय असं म्हणेन. तुमच्या त्या ब्लॉगमध्ये तुमचं महाडिक कुटुंबियांचं एकत्रीकरण असतं, दर दिवाळीलाच असतं ते, हो. फक्त दिवाळी दिवशी. आम्ही फक्त म्हणजे काय आहे, कारण इतर वर्षभर सगळ्यांचा व्याप एवढा आहे की एकत्रित येणं ते एवढं शक्य होत नाही. पण दिवाळीला एक असा दिवस असतो की आम्ही संपूर्ण फॅमिली एकत्र येतो. एवढी सगळी एकत्र येणं म्हणजे ते कसं प्लॅनिंग, आणि आत्ताच्या एवढ्या धावपळीच्या युगात या सगळ्यांना एकत्र आणणं हे कधीपासून सुरू झालं, म्हणजे किती वर्ष झाली हा प्रवास सुरू? हा जो दिवाळीचा आमचा गेट टुगेदर असतो हा खरं तर माझ्या आजोबांपासून चालू आहे. माझे आजोबा स्वर्गीय भीमराव दादा यांनी ती एक संकल्पना चालू केली होती की बाबा वर्षातला असा एक दिवस ठेवायचा जेव्हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र यायचं, बसायचं, जेवायचं, एकमेकाशी चर्चा करायची, एकमेकांबद्दल माहिती घ्यायची. आमच्या फॅमिलीमध्ये एक असं पण आहे की आम्ही कुठलाही निर्णय घेताना एकमेकांशी बोलून घेतोय किंवा आम्ही एकमेकांशी चर्चा करतोय. तर दिवाळी हा आमच्यासाठी एक फार स्पेशल दिवस असतो आणि त्यापासून ती परंपरा म्हणजे आमच्या आजोबांपासनं त्यांचे सगळे भाऊ, तसंच माझे वडील आणि माझ्या वडिलांचे सर्व भाऊ, तर ह्यांनी सगळ्यांनी ती परंपरा टिकवून ठेवली. आणि आज आता आम्ही तिसरी पिढी सुद्धा, जसं मी आहे, माझे भाऊ आहेत, तसे माझे चुलत भाऊ बहीण आहेत, तर आम्ही सुद्धा ते आयुष्यभर परंपरा टिकवून ठेवणार की वर्षातला तो एक दिवस आम्ही सगळेजण एकत्र येणार. जसं तुम्ही वडिलांचा उल्लेख केला की त्यांच्या काही वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य, तसंच महादेवरावजी महाडिक साहेब किंवा ज्यांना आप्पा अशी ओळख आहे त्यांची, त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकण्यासाठी मिळालं किंवा त्यांनी काय सल्ले दिले तुमच्या या राजकीय कारकिर्दीविषयी? मी ॲक्च्युली निवड झाल्यानंतर कोल्हापूरला गेल्या माझी खरं तर रॅली होती. ती रॅली संपल्या मी महादेवराव महाडिक साहेबांना भेटायला गेलो होतो. महादेवराव महाडिक साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्याचं संपूर्ण नेतृत्व 30 वर्ष केले. 30 वर्ष सर्व म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळ, सर्व संस्था, बँका, म्हणजे तुम्ही काही म्हणा, हे सगळं त्यांनी सांभाळले. मला नाही वाटत हे आज कुणालाही करणं शक्य आहे आणि त्यांनी त्या काळात कसं केलं असेल. म्हणजे खरं तर मला खूप अशी इच्छा होती की एखादा व्यक्ती जे आयुष्यभर आप्पांबरोबर राहिलेत त्यांनी त्यांच्यावर एक पुस्तक लिहावं की त्यांचे विचार त्यावेळेस कसं होते किंवा त्यांनी ते कसं केलंच. अशा अनेक गोष्टी आहेत जे त्यांच्याकडनं शिकण्यासारखे आहेत. अनेक नेतृत्व त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडवलेले आहेत. म्हणजे मी नाव घेत नाही पण मी तुम्हाला सांगतो, माझे एक चुलत भाऊ आहेत, तर ते एकदा लहानपणीचा त्यांचा किस्सा सांगत होते. म्हणजे आम्ही सगळेजण, कदाचित आम्ही खूपच लहान होतो, 10-12 वर्षाचे असेल आम्ही, तर तेव्हा ते सांगत होते की एकदा घरी सगळेजण जेवायला आले होते, तर कोल्हापूरमधले सर्व मोठे मोठे नेते मंडळी तिथं होते आणि म्हणजे सहज आप्पांनी बोलवलेलं म्हणून सहज जेवायला आले. तर आज तुम्हाला जे कोणी मंत्री महोदय, आमदार महोदय, खासदार महोदय होते ते सगळे त्या पंक्तीत बसलेले. तर असं आप्पांचं एक वलय होतं त्यांचे. म्हणजे ते आमची विद्यापीठ आहे ती. आम्ही ज्या काही गोष्टी, जे काही पाऊल राजकीय जीवनामध्ये घेतोय ते त्यांच्या विचारधारेवरती घेतोय किंवा त्यांनी आजपर्यंत जे काही गोष्टी आम्हाला शिकवल्या आहेत त्यावरती करतो. त्यांचं एक हे आहे की त्यांची एक मन आहे, म्हणजे ज्याला कोण नाही त्याला महाडिक असं ते म्हणतात नेहमी. पहिली महिला महापौर सुद्धा त्यांनीच केली होती. तर ते जे वाक्य आहे ना ते अत्यंत गरजेचं आणि ते समाजाला एवढं भावणारं आहे की बाबा कुठलाही व्यक्ती असो त्याला एक आपुलकी वाटते त्या व्यक्तींबद्दल, म्हणजे आप्पांबद्दल. तर ते नेहमी म्हणायचे की ज्याला कोण नाही ना त्याला मी आहे, ज्याला कोण नाही त्याला महाडिक. तर ही त्यांची विचारधारा. आणि कुठलाही माणूस असो, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तो विरोधी पक्षातला माणूस असो, तो आप्पांच्या विरोधातला काम करणारा माणूस असो, तो सुद्धा असला तरी त्याला बसवणार, त्याला चहा पाजणार स्वतः. त्यांच्या इथं कारखान्यावरती एक फार प्रसिद्ध आहे ते कोल्हापूरमध्ये, गुळाचा चहा मिळतोय, तर ते चहा येतोय ते स्वतः त्यात गुळ घालतात, ढवळून त्या व्यक्तीला प्याला देतात. तर विरोधातला जरी माणूस असेल ना त्याला बसवतात, त्याला सन्मान देतात, त्याच्या काही अडीअडचणी असतील ते सुद्धा सोडवतात.
त्यामुळे असा त्यांचा एक स्वभाव आहे की कुठली अपेक्षा न ठेवता आपण समाजासाठी काम करत राहिलं पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आता शताब्दी वर्ष पूर्ती सुरू आहे. संघानं समाजामध्ये बदल घडवत असताना नागरिकांना सुद्धा काही गोष्टी तुम्ही सुद्धा करा, फक्त राजकीय नेत्यांच्याकडून किंवा इतरांच्याकडून अपेक्षा करू नका सांगितले. त्यामध्ये त्यांनी पंचपरिवर्तन सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी 5 गोष्टी सांगितल्या आहेत की त्या प्रत्येक नागरिकानं त्यातील एक गोष्ट घ्यावी आणि त्यानुसार अनुकरण करावे. त्यामध्ये स्वदेशी आहे, नागरिक कर्तव्य आहेत, सामाजिक समरसता आहे, पर्यावरण हा एक आहे आणि कुटुंब प्रबोधन. यातील तुम्ही कोणत्या गोष्टीनुसार किंवा तुम्ही काय सांगाल, यातली कोणती गोष्ट तुम्ही प्रायोरिटीने कराल या 5 पैकी? मी सांगेन की प्रत्येक व्यक्तीने हे 5ही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट तर ह्यातली कुठली गोष्ट करणं तर अवघड नाही आहे. मला असं वाटते की भारतातला राहणारा प्रत्येक व्यक्तीचं ह्या 5ही गोष्टींचं समर्थन करणं हे त्याचं म्हणजे त्याची ड्युटी आहे मी म्हणेन. आणि एकत्रित आज आपण ह्या सर्वच गोष्टींबद्दल काम करताना की प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशाकडं आपलं काय योगदान आहे ह्याचा विचार केला पाहिजे. कधी कधी मी बघतोय की लोकांची प्रशासनाकडे शासनाकडे फार अपेक्षा असतात आणि असलीच पाहिजे, ती साहजिक आहे. परंतु ते आपल्यासाठी काम करत असताना तुमचं योगदान देशासाठी काय आहे? आज एक छोट्यातली छोटी गोष्ट बघा, आज स्वच्छ भारत अभियान जे ह्या देशामध्ये चालू आहे, आज शेकडो हजारो कोटी रुपयाचा निधी त्यावरती खर्च होतो शासनाकडून की बाबा शहर स्वच्छ केले पाहिजेत, नद्या स्वच्छ केले पाहिजेत. हे घाण होतेच कसं ह्याचा कोणी विचार केलाय का? आज मी पर्यटन स्थळ सुद्धा बघतोय. मी काल मरीन ड्राईव्हच्या इथून जात होतो, तर मी तिथं बघत होते तर एवढा कचरा साठला होता. तर मला वाटतं पहिली गोष्ट तर हीच विचार केलं पाहिजे की आपल्या देशाकडं आपल्या समाजाकडे काय योगदान आहे. स्वच्छता ही किती बेसिक गोष्ट आहे. आज सुद्धा बसमधनं जाताना मी बघतोय कोण ना कोणतं प्लॅस्टिक बॉटल टाकते, रॅपर टाकते. तर आपलं देश आपलं घर आहे असं समजून जर प्रत्येकाने काम केलं ना तर फार मोठा परिवर्तन आपल्याला या देशामध्ये होताना दिसू शकतो. आता शेवटचा प्रश्न, तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे मी जे काही सांगेल त्यामध्ये, रेसिंग, सोशल मीडिया, कंटेंट क्रिएशन की राजकारण? मला वाटते आता राजकारण माझ्या आयुष्यातला फार मोठा भाग झालेला आहे. खूप वेळ मला त्या गोष्टीसाठी देणं गरजेचं आहे. मी प्राधान्य सगळ्यात जास्त आता इथून पुढे राजकारणालाच देईन. परंतु जर कधी काय जास्तच हेक्टिक झालं आणि वैयक्तिक जीवनामध्ये काय करायचं असेल तर मी कॉन्टेंट क्रिएशन करेन. फेम की रिस्पेक्ट? काइंडनेस, रिस्पेक्ट, ह्युमिलिटी आणि कॉन्शियसनेस असे हे 4 गोष्टी आहेत जे मी नेहमी लोकांपर्यंत सांगत असतो की ह्या 4 पिलर्सवरती तुम्ही नेहमी काम केलं पाहिजे. त्यामुळे लोकांसमोर आदराने राहणे, आदर देणे हे अत्यंत गरजेचं आहे. आजच्या युगामध्ये असं पण आहे की तुम्ही बघताय ठराविक आता कॉन्टेंट क्रिएटर्स असं पण करतात की एकमेकांना अपमानास्पद गोष्टी बोलणं, अपमान करणं एकमेकांचा, या अपमानास्पदाचं कॉन्टेंट क्रिएशन होत आहे आता. तर ती अतिशय वाईट गोष्ट आहे. मला वाटतं ते झालं नाही पाहिजे. तर सन्मान एकमेकांना द्या आणि तुम्ही जर सन्मान दिला तर तुम्ही समाजात फार पुढे जाल. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? मला वाटते आता घरात 2 भावांचं अरेंज मॅरेज झालंय तर एखाद्या भावाचं लव्ह मॅरेज व्हायला काय हरकत नाही. कधी म्हणजे या वर्षात ती गुड न्यूज मिळेल? ऐका, लवकरच मिळेल. जेव्हा होईल तेव्हा नक्की तुम्हाला सुद्धा आमंत्रण असेल. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा की इतर? मी खरं तर आता जास्त म्हणजे मी आठवड्यातले जास्त दिवस आता म्हणजे मी व्हेजिटेरियनच आहे बऱ्यापैकी असं समजा. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा हे अतिशय प्रसिद्ध कोल्हापूरमध्ये आहे. अनेक गोष्टी आहेत. परंतु मी आता विशेष जर काय कुठल्या गोष्टीसाठी उत्साही आहे ते महाराष्ट्र राज्यभर जेव्हा जाणार तेव्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी त्यांची स्पेशालिटी काय ना काहीतरी असं मी ऐकले. तर मी ते सगळ्या पूर्ण दौरा जेव्हा होईल तेव्हा परत एकदा इंटरव्ह्यू करीन, तेव्हा तुम्हाला सांगेन की कुठल्या गोष्टी मला आवडल्या. मिसळ की पोहे? मिसळ कधी. डॉग्स की हॉर्स? म्हणजे दोन्हीची फार मोठी तुमच्या जवळीक आणि तुमच्या ते व्हिडिओमध्ये सुद्धा दिसतंय की किती तुम्हाला प्राण्यांविषयी आपुलकी आहे. माझं असं आहे की मी जेव्हा केव्हा माझ्या प्राण्यांना भेटायला जातोय तेव्हा माझे डॉग्स आणि हॉर्स दोघेही माझ्यावर चालत असतात.
म्हणजे कधी कधी मी हॉर्सवर बसून असतो, परंतु मी जेव्हा केव्हा कुठली ऍक्टिव्हिटी करत असतो तेव्हा माझे घोडे पण माझ्यावरच असतात आणि माझे डॉग्स पण माझ्यावरच असतात. त्यामुळे मला नाही वाटत मी त्यांच्यात काहीच तुलना करू शकतो. ते दोन्ही माझ्यासाठी समान आहेत. महाराष्ट्रातील युवकांसाठी कोणती एक गोष्ट सुचवाल? एक गोष्ट मला युवकांना सुचवायला आवडेल की कॉलेज नंतर रोजगाराच्या पाठीमागं पळण्यापेक्षा रोजगार निर्माण कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. शासनाच्या अशा अनेक योजना आहेत ज्याच्या माध्यमातून आज त्या गोष्टी शक्य आहेत आणि प्रत्येक व्यक्ती MSMEच्या माध्यमातून असेल, स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून असेल, असे अनेक वेगवेगळ्या योजना आहेत ज्याचा लाभ घेऊन तुम्ही स्वतः रोजगार निर्मिती करू शकता. तर इन्स्टेड ऑफ बिईंग जॉब सीकर्स बी जॉब गिव्हर्स, असं मला वाटतंय. धन्यवाद. तुम्ही आमच्या या चॅनेलसाठी वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांसमोर तुमचं संपूर्ण आयुष्य सादर केला की ज्याच्यामध्ये राजकीय प्रवास असेल किंवा इतर कौटुंबिक, आणि त्याच्यातून तुम्ही चांगल्या गोष्टी पण सुचवल्या. महा MTV तर्फे तुमचे खूप खूप आभार, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही दिल्याबद्दल. आणि तुमच्या बंधुराजांना सुद्धा महा MTV आणि त्याच्या प्रेक्षकांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी महा MTVचे खरंच मनापासून आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. खूप चांगलं मला वाटतं चॅनल आहे आपलं आणि आज आपल्याशी गप्पा मारायला मला सुद्धा फार आनंद झाला. तर हे होते कृष्णराज धनंजय महाडिक सर, की ज्यांनी आपला राजकीय प्रवास आणि वैयक्तिक जीवनातील यश असो किंवा अपयश याच्यामध्ये कसं आपण खेळाडू वृत्तीनं प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं पाहिजे हे सांगितलं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.